प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती। या प्रकरणी सुनावणी करताना जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरला 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। तसंच साक्षीदार आणि फिर्यादींना धमकावू नये अशी अटही त्याला घालण्यात आली आहे। ज्यावेळी पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची अटही त्याला घालण्यात आली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता। त्यामध्ये मेहरबान कोर्टाने आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी। तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्यावेळेला त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। पण त्या वक्तव्यामुळे अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि 3 वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी। तर माझी आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे। आपण पाहतोय कोरटकरची 15 दिवसानंतर कोठडीतून सुटका झालेली आहे आणि यावेळी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।